हाय फ्रेंड्स, माझ्या मी अन्नपूर्णी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला लेयर नमक पाऱ्यांची रेसिपी दाखवणार आहे। हे नमक पारे खायला अक्षरशः बिस्किटांसारखे लागतात, खूप कमी साहित्यामध्ये बनतात आणि बनवायला पण फार सोपे आहेत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। फ्रेंड्स, आपण खूप कमी खर्चामध्ये आज हे नमक पारे बनवणार आहोत। हे नमक पारे बनवण्यासाठी मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी पाव वाटी तेल घालणार आहे आणि चांगल्या प्रकारे तेल मिक्स करून घेणार आहे मैद्यामध्ये। आणि आता यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ घालणार आहे। मीठ थोडा मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये मी 1 चमचा ओवा घालणार आहे आणि ओवा चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। यानंतर या पिठाची मी मूठ आवळून बघणार आहे। जर पिठाचा गोळा बरोबर होत असेल अशा प्रकारे, याचा अर्थ माझ्या तेलाचं प्रमाण हे बरोबर आहे। आता या पिठामध्ये मी अर्धा वाटी पाणी घालणार आहे। एकदाच मी अर्धा वाटी पाणी नाही घालणार, थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि एक घट्ट गोळा तयार करणार आहे। लक्षात ठेवायचं, आपल्याला पिठाचा गोळा हा घट्ट तयार करायचा आहे, नरम नाही। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि पिठाचा गोळा तयार करायचा। फ्रेंड्स, पीठ मळताना एकदम व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं, बिलकुल घाई करायची नाही। कारण तुमचं पीठ जितकं चांगल्या प्रकारे तयार होईल तेवढेच तुमचे नमक पारे चांगले होतील। म्हणून चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्यायचं आणि अशा प्रकारे एक घट्ट गोळा तयार करायचा। पहा, इथे मी एक मस्त गोळा तयार केलेला आहे आणि आता या पिठाला मी 15 ते 20 मिनिटं रेस्ट देणार आहे। 15 ते 20 मिनिटं रेस्ट दिल्याने पीठ चांगलं फुगेल आणि आपले जे नमक पारे आहेत ते चांगले तयार होतील। फ्रेंड्स, 20 मिनिटं झालेली आहेत। आता या पिठाला मी चांगल्या प्रकारे मळून घेणार आहे आणि त्याचे 2 तुकडे करून घेणार आहे। त्याच्यातला मी 1 तुकडा घेणार आहे आणि आता या तुकड्याचा मी एक पापड बनवून घेणार आहे। या पिठाचा आपल्याला एक मोठा पापड तयार करायचा आहे। पहा, अशा प्रकारे आणि जोर लावून लावून पापड तयार करायचा, कारण हलक्या हाताने तो पापड तयार नाही होणार, कारण जे आपलं पीठ आहे ते जाड आहे। पहा, मी इथे एक असा पापड तयार केलेला आहे आणि इतक्या जाडीचा पापड तयार केलेला आहे। पहा, आता या पापडाला मी तेल लावून घेणार आहे। आणि तेल लावल्यानंतर आता मी यामध्ये थोडासा मैदा घालणार आहे। मैदा चांगला स्प्रेड करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला या पापडाची घडी घालायची आहे। अशा प्रकारे घडी करायची आहे आणि पुन्हा एकदा त्याला तेल आणि मैदा लावायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण एक घडी करणार आहोत। अशा प्रकारे दुसरी एक घडी करायची आहे। आता आपण पुन्हा एकदा ही घडी लाटून घेणार आहोत। अशा प्रकारे घडी लाटून घ्यायची आहे। पहा, मी दोन्ही बाजूने घडीला लाटलेला आहे आणि एक आता असा चौकोनी पापड तयार केलेला आहे। आणि आता पुन्हा एकदा मी याला तेल लावणार आहे आणि याच्यावर मैदा घालणार आहे आणि तो स्प्रेड करून घेणार आहे आणि पुन्हा एकदा याची घडी घालणार आहे। पहा, अशा प्रकारे घडी घालायची आहे आणि पुन्हा एकदा ही घडी लाटून घ्यायची आहे। आता पुन्हा एकदा मी ही घडी लाटून घेणार आहे। या घडीला मी आयताकृती लाटणार आहे। पहा, अशा प्रकारे लाटायचं आहे, दोन्ही बाजूने लाटायचा आणि हिला पातळ करायची आहे आपल्याला। आता या घडीला मी पातळ लाटलेला आहे। आता मी याचे नमक पारे बनवणार आहे। त्यासाठी मी इथे पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी नमक पारे कापणार आहे। अशा प्रकारे नमक पारे कापायचे, एकदम जाड पण नाही पातळ पण नाही, त्यामुळे ते तेलात चांगले शिजतील। पहा, मी इथे नमक पारे सर्व तयार करून घेतलेले आहेत आणि एकदा मी तुम्हाला जवळून दाखवते।
की मी कशा साईजचे नमकपारे कापलेले आहेत। पहा, मी अशा प्रकारे नमकपारे कापलेले आहेत आणि आतमध्ये लेयर पण चांगल्या दिसत आहेत। आता इथे माझे सगळे नमकपारे तयार झालेले आहेत। आपण यांना तळूया। तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। आता या तेलामध्ये आपण एक एक नमकपारे घालूया आणि हे सर्व नमकपारे तळून घेऊया। यांना एकदम स्लो गॅसवर फ्राय करायचं आहे, गॅस मोठा नाही करायचा। जर तुम्ही गॅस मोठा कराल तर एकदम लाल होतील लगेच टाकल्या आणि आतमधून कच्चे राहतील। त्यामुळे एकदम स्लो गॅसवर यांना हळूहळू फ्राय करायचं। फ्रेंड्स, हे लॉंग टाइम टिकणारं स्नॅक्स आहे। तुम्ही या नमकपाऱ्यांना डब्यामध्ये ठेवून महिनाभर आरामशीर खाऊ शकता। हे लवकर खराब होत नाहीत। फ्रेंड्स, पहा, माझे जे नमकपारे आहेत ते परफेक्टली गोल्डन ब्राउन झालेले आहेत, मस्त शिजलेले आहेत। आता मी यांना टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे। काढताना ह्याच्यातला सगळा तेल मी काढून टाकणार आहे आणि त्यानंतरच ह्यांना मी टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे। आता अशाच प्रकारे मी सर्व नमकपारे फ्राय करून घेणार आहे। फ्रेंड्स, इथे माझे सर्व नमकपारे आता फ्राय झालेले आहेत। पहा, यांना किती छान रंग आलेला आहे। तर चला आता यांना सर्व करूया। फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड रिलेटिव्ह सोबत शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा।